छोटंसं गाव पण इतिहास मात्र सिंहासारखा गर्जणारा. हे आहे औंढा तालुक्यातील शेंदूर शेनाई गाव. याच भूमीत उभा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीर अष्टप्रधानातील बळवंतराव देवकते यांचा ऐतिहासिक किल्ला. मावळ्यांचा अभिमान या दगडांमध्ये अजूनही ऐकू येते. तर आपण जो किल्ला बघत आहोत तर त्या किल्ल्याची मुख्यतः वतनदारी ही देवकते देशमुख घराणे यांच्याकडे होती आणि या किल्ल्याचा वापर शिवाजी महाराजांच्या काळात फक्त व्यापार आणि कर गोळा करण्यासाठी होता. जसं की या किल्ल्याचे वतनदार बळवंतराव देवकते देशमुख यांना आधी विजापूरच्या घराण्यामध्ये जहागिरी होती, पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्य स्थापनेला सुरुवात केली तेव्हा त्यांनी विजापूरच्या घराण्याची जहागिरी सोडून आपले जे पण कार्य आहे ते सर्व शिवाजी महाराजांना समर्पित केले व कालांतराने हा किल्ला मुघलांच्या हातातून काबीज करून छत्रपती शिवाजी महाराजांना सुपूर्द केला व त्यानंतर सरदारकी व सरंजामशाही सुद्धा दिली व जे शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ होते त्यामध्ये बळवंतराव देवकते देशमुख यांच्या घराण्यांना 4थे स्थान होते. जे बळवंतराव देवकते देशमुख आहेत त्यांचे जे पुढचे वंशज आहेत तर आजही आपल्याला त्या गावामध्ये स्थायिक असताना दिसतात व आजही ते पारंपरिकरित्या शेती वगैरे करून आपलं उदरनिर्वाह करतात. तर गावामध्ये आजही आपल्याला निळकंठेश्वराचे हेमाडपंथी मंदिर पाहायला मिळते व शिव महापुराण कथेमध्ये सुद्धा या मंदिराचा उल्लेख आहे. तरी हे जागृत देवस्थान असून वेळोवेळी गावातील गावकऱ्यांना या देवाची प्रचिती आपल्याला पाहायला मिळते. अनेक कथांमधून अनेक गोष्टींमधून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजतात.